कोल्हापुरात महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवलं, पोलिसांनी केली सुटका, माणुसकीला काळीमा. महिलेला साखळ दंडाने बांधून 40 दिवस घरात डांबलं. कोल्हापुरातील राजारामपुरीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका महिलेला तब्बल 40 दिवस साखळ दंडाने बांधून घरात कोंडून ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे महिलेच्या गळ्यात आणि पायाला साखळ दंड घालून कुलूप लावण्यात आलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरातील दौलतनगर भागात हा प्रकार घडला आहे. दौलतनगर भागात 2 मजली घर आहे. या घरात गेल्या 40 दिवसांपासून सारिका साळी यांना कुटुंबातील सदस्यांनी साखळ दंडाने बांधून ठेवलं होतं. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. दरम्यान पोलिसांनी अचानक त्या घरावर धाड टाकली आणि महिलेची मुक्तता केली. पीडित महिलेच्या गळ्याला आणि पायाला जाड साखळीने बांधून कुलूप लावण्यात आले होते. भावाने आणि घरच्यांनी मला बांधून ठेवलं होतं असं पीडित महिलेने सांगितलं. महिलेच्या घरातील सर्वजण रोज कामासाठी बाहेर जातात. सदर महिला वेडसर आणि अपंग आहे. घरातील सर्वजण बाहेर गेल्यावर दगड मारणे, बडबडणे असं कृत्य करते. त्यामुळे कुटुंबियांनी वैतागून तिला बांधून ठेवलं होतं असं शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांनी महिलेची सुटका करून रुग्णवाहिकेतून CPR रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ज्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याला संजय पवार यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करत जाब विचारला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्याची सुटका केली. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 कोल्हापूर.